विद्यार्थी मित्रांनो, 2026 नर्सिंग सीईटीची एक्झाम तुम्ही देताय आणि तुम्हाला नर्सिंगच्या टॉप गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन हवं असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण मी आजच्या लेक्चरमध्ये जो आपल्या सगळ्यांना अवघड वाटणारा सब्जेक्ट असतो फिजिक्स, तर त्याचे डायरेक्ट एमसीक्यू सांगणार आहे. आणि जे सगळे जे प्रश्न आहेत ते मागील काही वर्षांच्या आधारावरती असणार आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रत्येक क्वेश्चनचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे तर तुम्ही आमचा कोर्स जॉईन करा. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, त्यासोबतच फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज असतील. याने तुम्हाला कळेल की तुमची तयारी कुठपर्यंत झाली आहे आणि तुम्हाला अजून किती मार्क्स लागतील, अजून किती तयारी करावी लागेल. आता विद्यार्थी मित्रांनो, यासोबतच 2000+ एमसीक्यू क्वेश्चन बँक देणार आहोत आम्ही. याच्याने तुम्हाला कळेल की प्रत्येक क्वेश्चन हा वेगवेगळ्या टाईपमध्ये कसा येतो. ओके. यासोबतच तुम्हाला आम्ही फुल सिलेबस नोट्स देणार आहेत, ज्या तुम्ही एक्झामच्या काही दिवस आधी वापरू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचे कधी लाईव्ह लेक्चर मिस झाले तर त्यासाठीच आम्ही तुम्हाला रेकॉर्डेड हे लेक्चर्स प्रोव्हाइड केलेले आहेत. आता याची नवीन लाईव्ह बॅच सुरू होती 3 तारखेपासून. दर सोमवारी आपली नवीन बॅच सुरू होत असते. लवकरात लवकर बॅच जॉईन करा, कारण सिलेबस खूप पुढे जातोय आणि आता टाइम खूप कमी राहिलाय. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नर्सिंग सीईटी सोबतच जर पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, नीट, जेडबल या एक्झामला देखील प्रिपरेशन करायचं असेल, या एक्झामची तयारी करायची असेल, तरी देखील आपल्याकडे कोर्सेस आहेत. आणि यासोबतच तुम्हाला काउन्सिलिंग कोर्स देखील आपण फ्री ऑफ कॉस्ट देतोय, प्रोव्हाइड करतोय. आता आपण काय करतो, एक्झाम झाल्यानंतर काउन्सिलिंग कोर्ससाठी वेगळे पैसे पे करतो. इथे तसं करायची गरज नाहीये, कारण आपण या कोर्समध्येच देतोय. मग ती कोणतीही एक्झाम असो, नर्सिंग असो, पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जेडबलई, नीट, कुठलीही एक्झाम असो. आता तुम्हाला जर हा कॉम्बो घ्यायचा असेल, म्हणजे 5 एक्झामचा कॉम्बो, तर त्याची प्राइस असेल फक्त 10,000 रुपये. आणि जर सिंगल कोर्स बाय करायचं असेल तशी देखील आपल्याकडे फॅसिलिटी आहे. त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये. आता तुम्ही कॉम्बो केलं तर प्रत्येक एक्झाम आपल्याला फक्त कितीला पडतीये, तर फक्त 2,000ला पडतीये. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि सिंगल कोर्स 5,000ला बाय करू शकता. कोर्स बाय करण्यासाठी, एनरोल करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून तिथून आपला हा नर्सिंग सीईटीचा किंवा जो पण तुम्हाला कोर्स पाहिजे तो तुम्ही एनरोल करू शकता. आणि यात कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर आपल्याकडे टेक्निकल टीम आहे. सो इथे मी त्यांचे नंबर दिलेत, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट देखील करू शकता. ओके. चला आता क्वेश्चन्स कडे बोलूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे द एसआय युनिट ऑफ वर्क. वर्कचं एसआय युनिट विचारलंय. वर्क इक्वल्स टू काय असतं? फोर्स इंटू डिस्टन्स. फोर्सचं एसआय युनिट काय, तर न्यूटन. डिस्टन्सचं युनिट काय, मीटर. म्हणजेच काय, न्यूटन मीटर हे झालं वर्कचं युनिट. आणि न्यूटन मीटर इक्वल्स टू काय असतं, तर जूल असतं. म्हणजे 1 जूल इक्वल्स टू 1 न्यूटन इंटू 1 मीटर. समजलं? 1 जूल इक्वल्स टू 1 न्यूटन मीटर. म्हणजे वर्कचं युनिट काय झालं, जूल. आता वर्क अँड एनर्जी बोथ हॅव सेम युनिट. इथे तुम्हाला जर एनर्जीचं विचारलं असतं तरी देखील त्याचं युनिट हे जूलच आलं असतं. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन पहा. अ बॉडी मूव्स विथ युनिफॉर्म वेलॉसिटी ऑफ 20 मीटर पर सेकंड फॉर 5 सेकंड. द डिस्प्लेसमेंट इज. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही, मी जेव्हा क्वेश्चन रीड करते तेव्हा व्हिडिओ पॉज करा, त्याच्यानंतर तुमचा आन्सर फाइंड आउट करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही तुमचं आन्सर काय आले. आणि त्यानंतर व्हिडिओ प्ले करा आणि क्रॉस चेक करा माझ्या क्वेश्चन सोबत. म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचा अभ्यास कुठपर्यंत झालाय आणि किती गरज आहे. ओके. आता इथे काय म्हटलंय, आपल्याला दिली वेलॉसिटी, दिली आहे वेलॉसिटी किती, 20. टाइम दिलाय 5 आणि आपल्याला डिस्प्लेसमेंट विचारलाय. वेलॉसिटी इक्वल्स टू काय असतं, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. राईट. सो वेलॉसिटी दिली आहे, किती आहे, 20, इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट आहे, दिली नाहीये, डिवाइड बाय टाइम किती आहे, 5. म्हणजे डिस्प्लेसमेंट इक्वल्स टू 20 इंटू 5 equals to 100 meter, which is in option A.
That's why correct option is A. Next question. The ratio of the kinetic energy to the potential energy of a body in simple harmonic motion at 1/4 of the amplitude is. आता इथे रेशो आपल्याला विचारलाय कशाचा, कायनेटिक एनर्जी टू पोटेन्शियल एनर्जी इन SHM, सिंपल हार्मोनिक मोशन, याला SHM म्हणतात. ओके, सिंपल हार्मोनिक मोशन. जर क्वेश्चन मध्ये SHM आला तरी घाबरायचं काही कारण नाही की आपल्याला कन्सेप्ट नवीन आहे. आपल्याला कन्सेप्ट माहिती, ती असते सिंपल हार्मोनिक मोशन ऍट 1/4 ऑफ द अँप्लिट्यूड. 1/4 म्हणजे काय, 1/4. ओके, 1/4 ऑफ अँप्लिट्यूड. आता की कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असते, 1 - x² - a². आणि पोटेन्शियल एनर्जीचा असतो x² अपॉन a². x इक्वल्स टू, फॉर x इक्वल्स टू काय, तर a/2 असायला पाहिजे. का, रिझन सांगते, कारण आपल्याला म्हटलं 1/4 आहे. सो जर x² जर बाय a² x² इक्वल्स टू काय जर कन्सिडर केलं आपण, काय येईल, तर x² म्हणजेच काय, 1/4 येणार. आता कारण हे बघा आपल्याला किती हे सांगितलंय, किती आहे तर 1/4 ऑफ द अँप्लिट्यूड म्हणजे 1/4 आहे हे सांगितलंय. सो x² बाय a² इक्वल्स टू काय येणार, 1/4. आता लक्षात ठेवा, कायनेटिक एनर्जी इज टू पोटेन्शियल एनर्जी इक्वल्स टू काय, 1 - 1/4 इज टू 1/4 इक्वल्स टू काय येणार, तर 3/4 इज टू 1/4. म्हणजेच त्यांचा रेशो काय, हे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. आता आपल्या कोर्समध्ये आपण प्रत्येक आता गोष्ट डिटेलमध्ये सांगतो, आणि इथे आपल्याला तितका टाइम नाहीये, म्हणून मी तुम्हाला थोडं शॉर्ट मध्ये सांगते सगळ्या गोष्टी. ओके, आता पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन. सॉरी, याचा आन्सर काय आलाय मग, 3:1. म्हणजे ऑप्शन कोणता असेल, तर ऑप्शन असेल बी, 3:1. Next question. The current through a conductor is to amplitude when a potential difference of 10 volt is applied, its resistance is. आपल्याला करंट दिले 2 एम्पियर, राईट, आणि आपल्याला व्होल्टेज पण दिले 10 व्होल्ट. आता इथे पहा, आपल्याला ओम्स लॉ नुसार, ओम्स लॉ काय सांगतो, तर V इक्वल्स टू IR. म्हणजेच R इक्वल्स टू काय येणार, V/I. V आपल्याला दिलंय किती आहे, 10, बाय I किती आहे, 2, म्हणजेच किती येणार, 5 ओम. समजलं. इथे रेझिस्टन्स विचारलं होतं, रेझिस्टन्स आलं कारण R फॉर रेझिस्टन्स, I फॉर करंट अँड V फॉर व्होल्टेज. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन C, विच इज 5 ओम. नेक्स्ट क्वेश्चन पहा. In an electromagnetic wave in vacuum, the electric field and magnetic field are. आता इथे सांगा, जेव्हा परपेंडिक्युलर, हे बघा आता इथे आपल्याला विचारलंय व्हॅक्यूम मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इन व्हॅक्यूम, व्हॅक्यूम मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे विचारलंय. द इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड कशा असतात. आता बघा, व्हॅक्यूम मध्ये मॅग्नेटिक वेव्ह या नेहमी परपेंडिक्युलर असतात. ओके, B फॉर मॅग्नेटिक फील्ड आणि A फॉर इलेक्ट्रिक फील्ड. सो ते नेहमी परपेंडिक्युलर असतात टू वेव्ह डायरेक्शन. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल perpendicular to each other and both perpendicular to propagation direction. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी. सॉरी, इथे पॅरलर आहे, नाही, बोथ आर परपेंडिक्युलर असतील. ओके, सो इथे करेक्ट ऑप्शन असेल बी ऑप्शन, परपेंडिक्युलर टू इच अदर अँड बोथ परपेंडिक्युलर टू प्रोपॅगेशन डायरेक्शन. इथे बघा आपण ऑप्शन रीड करण्यामध्ये पण चुकतो कधी कधी. इथे परपेंडिक्युलर आहे पण इतकं वाचतच नाही, कारण आपल्याला एक्झाम मध्ये घाई असती, गडबड असती. सो आपण ही गोष्ट वाचत नाही, तर प्रत्येक ऑप्शन व्यवस्थित पूर्णपणे वाचा अँड देन आन्सर तुमचं टिक करा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात.
The power delivered by a circuit is 50 volt, sorry, watt, and the voltage is 10 volt. The current is. आता आपल्याला माहिती आहे P इक्वल्स टू पॉवर इक्वल्स टू काय असतं, कारण आपल्याला पॉवर दिलंय, पॉवर इक्वल्स टू असतं V इंटू आय. आय इक्वल्स टू काय येणार, कारण करंट नाही माहिती आपल्याला, व्होल्टेज माहिती, पॉवर माहिती. आय इक्वल्स टू काय येणार, तर P बाय V येणार, म्हणजेच 50/10 इक्वल्स टू 5 एम्पियर. म्हणजे ऑप्शन कोणता असेल, सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन, the force between two masses is inversely proportional to the. चला सांगा इथे आन्सर काय येणार. आता आपल्याला माहिती आहे F इक्वल्स टू काय असतो, G m1 m2 by r square. F equals to force, G equals to gravitational constant, R equals to radius. बरोबर आहे. आता इथे काय म्हटलंय, फोर्स बिटवीन टू मासेस इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू. दोन्ही मासेसचं, आता इथे इथे पहा, सिम्पली आपल्याला काय करायचंय, फोर्स आणि रेडियस यांचं आपल्याला प्रपोर्शन काढायचंय. मग फोर्स इक्वल्स काय येणार, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार, 1/r². म्हणजेच काय, फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू r². त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे ऑप्शन इज बी. समजलं विद्यार्थी मित्रांनो. आता हा लास्टचा क्वेश्चन होता. अजून वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती आणत असतो. सो कुठल्याही प्रकारचे डाऊट असेल तर तुम्ही मला रीच करू शकता विथ द हेल्प ऑफ कमेंट बॉक्स. अँड मी तुम्हाला नंबर दिले तर सो तुम्ही त्यांच्यावरती देखील कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ही जी बॅच आपण लॉन्च केली ती लवकरात लवकर जॉईन करा, कारण आपल्याला नर्सिंगच्या टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. बरोबर आहे. तर आता लेक्चर इथे थांबूया. डाऊट्स असतील तर कमेंट करू शकता तुम्ही मला व्हिडिओच्या खाली. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू. नाईस डे. बाय.